लागतोय. चाललाय स्मशान वैरागी, चाललाय स्मशान वैरागी चाललाय. पण हा स्मशान वैरागी येतोय कुठं? स्मशान वैरागी जातोय कुठं? स्मशान वैरागी राहतोय कुठं? कुणाला काही देत नाही. मिळाल असताना, होय मिळाल असताना, मिळाल असताना संपले म्हणतात मेले. पण या रुधिरनं धीर सोडला नाही. ज्याच्या त्याच्या दारी गेलो, भिक्षा मागितली, भिक्षा कोणी दिली नाही. केल्याचं होत कमावा. त्याच वेळी ठरविलं, होय त्याच वेळी ठरविलं. ज्याने ज्याने माझा अपमान केलाय, ज्याने ज्याने मला माथामुक्यांचा मान दिलाय, त्या त्या प्रत्येकाला या तळाताच्या होटांमध्ये मला खेळवायचंय, फसवायचंय, नाचवायचंय, रडवायचंय. आणि तेच केलं. एकांतवासात गेलो, भक्ती केली, आघाडी विद्या हस्तगत करून गेलो आणि या रुधिरचं मांत्रिक झालंय. बस तरी देखील मनाच्या ठिकाणी समाधान नाही. मन एक सारखं स्थिरवंत आहे. याच्या मुळाचे कारण 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 एक प्रत्येक माणूस हा मृत्यूला घाबरत असतो. हा मृत्यूपासून दात लांब पळत असतो. माझ्याही बाबतीत तेच घडतं. होय माझ्याही बाबतीत तेच घडतं. मला मृत्यूवर मात करायची. एवढंच नव्हे, माझ्या मृत्यूला सक्षम माझ्या पायाखाली घालायचंय. या विश्वात ज्या ज्या गोष्टींवर या रुधिरची नजर पडेल, ती ती प्रत्येक गोष्ट या रुधिरला होयसाल हस्तगत करता. या विश्वावर अधिकार रुधिरचा, या विश्वावर फक्त रुधिरची. यासाठी मार्ग 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 एकच. या स्मशान भूमीच्या ठिकाणी शिवशंभो महादेवाची भक्ती करावी. शिवशंभो महादेवाला प्रसन्न करून द्यावे. मनातील मनाई साधन करावं. या एका उदांत हेतू या स्मशान भूमीच्या ठिकाणी माझी पावलं पडली. मग विलंब न राहता, होय मनातील मनाई साधन करण्यासाठी माझ्या देवाची भक्ती, माझ्या देवाची भक्ती. हिरवा चुडा होय पादाची कोण शिवशंभो महात्मा हा तुझा भक्त रुधिर या स्मशान भूमीच्या ठिकाणावर तुझी एकनिष्ठतेने भक्ती करतोय. कोण देवा या भक्तीवर बोलून प्रसन्न हो. कोण देवा प्रसन्न हो. देवा प्रसन्न हो. देवा प्रसन्न हो. देवा प्रसन्न हो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवा प्रसन्न हो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवा होय या रुधिरच्या हाताला घालू दे. देवा रुधिरच्या हाताला घालू दे. ओ देवा प्रसन्न हो. देवा प्रसन्न हो. देवा प्रसन्न हो. ओम नमः शिवाय. ओम देवा Oh,
या तयारी नाही मला मत्सण करण्याचा प्रयत्न करतोय पण हे कपाशापुरी घुमणं तुला कदाचित ज्ञान नसेल मध्यस्थी आलाय अर्थात अशा असंकृत पक्षाला या विश्वाच्या ठिकाणी जगण्याचा अधिकार नाही सगळ्या माणसाचा अधिकार तू काय घेणार यावेळी तू माझा आणि तुला